दादर शिवाजी पार्कच्या रहिवाशांना मागच्या अनेक महिन्यांपासून धुळीचा त्रास सहन करावा लागतोय। शिवाजी पार्कवरची काही इंच माती कमी करण्याची मागणी ही मनसेने केली होती। आता त्यानंतर त्यावरती शिवाजी पार्कमधील 9 इंचापर्यंतची माती काढण्याचा अहवाल आता महापालिका आयुक्तांना देण्यात आलाय। मात्र IITच्या अभ्यास अहवालानंतरच त्याबाबतचा निर्णय होईल अशी शक्यता वर्तवली जाते। शिवाजी पार्कचा या मुद्द्यावर मनसे पक्षाने आक्रमक भूमिका घेतली। या निमित्ताने मनसे नेते यशवंत किल्लेदार यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी। शिवाजी पार्क अनेक अर्थे एक ऐतिहासिक मैदान मानलं जातं, पण आता याच मैदानावर जिकडे आपण आहोत तिथं आता धुळीचा त्रास हा प्रचंड प्रमाणावर अनेक वर्षांपासून इकडच्या रहिवाशांना होतोय। आज खरं तर रविवार असल्यामुळे अनेक लोक इकडे मैदानात खेळायला येत आहेत, पण अनेक अर्थी हा मैदान आता धुळीचं साम्राज्याने भरलेला आहे। हा प्रश्न मनसे यांनी उपस्थित केला होता। आपल्यासोबत जे प्रश्न उपस्थित करणारे यशवंत किल्लेदार सर आपल्यासोबत आहेत। सर, कुठे ना कुठे अनेक वर्षांचा हा मुद्दा आहे, जी धूळ आहे त्याचा त्रास लोकांना होतोय। महापालिकेकडून असा एक अहवाल देण्यात आलाय की 9 इंच जी माती आहे ती काढण्यात येईल, पण IITचा अहवाल आल्यानंतर या सगळे आणि मागच्याच रविवारी सामना दैनिकामध्ये एक आर्टिकल आलं होतं की शिवाजी पार्कची माती काढणार आहेत, येत्या 15 दिवसात माती काढली जाईल। खरं तर मी पाठपुरावा करतोय, मी रेग्युलर आठवड्याला त्यांना वॉर्ड ऑफिसरांना भेटतो, तर वॉर्ड ऑफिसरांना मी आदल्याच आठवड्यात भेटलो होतो। तर असं काही कुठे काढणार आहेत लगेच 15 दिवसात असं कुठे नाहीये। तरी पण मला तो बातमी वाचून आश्चर्य वाटलं। तीच बातमी दिवसभर इलेक्ट्रॉनिक मीडियाने चालवली, म्हणून मी सोमवारी वॉर्ड ऑफिसरांना फोन करून विचारलं की काय आहे। ते म्हणाले असं काही नाही आहे, काय बातम्या कोणाच्या कसल्या आधारावर लावतात। पण म्हटलं अधिकाऱ्यांच्या नाव न घेता अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार आम्ही हे बातमी देत आहोत असं म्हटलं जात आहे। तुम्ही कारवाई करायला हवी या सगळ्या गोष्टीवर। तुम्हीच माती टाकली आणि माती खाल्लीत आणि आता तुम्ही श्रेय घेण्यासाठी पुढे पुढे करताय, लक्षात आलं का? त्याच्यानंतर म्हणून मी परवा ते आंदोलन घेतलं की तुमचं काय चाललंय काय, किती दिवस हा रखडवता गेले 2, 2.5, 3 वर्ष आम्ही हा पाठपुरावा करतोय, तुम्ही त्याच्यावर निर्णय घेत नाहीये। मग त्याच्यानंतर आता त्यांनी सांगितलं की येत्या 8 दिवसात आम्ही कसंही करून IITचा रिपोर्ट घेऊ आणि तो त्या रिपोर्टसह अहवाल प्रस्ताव आम्ही आयुक्तांना पाठवू आणि येत्या महिन्याभरात याच्यावर तोडगा काढू आणि ही माती काढायचा आम्ही सुरुवात करू, असं त्यांनी शब्द दिला आम्हाला काल। विकास सोबत श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।